ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. जय मा संतोषी. आज आपण जाणून घेणार आहोत संतोषी मातेचे 16 शुक्रवार व्रत कधी आणि कसे करावेत, त्याचे नियम कोणते आहेत आणि उद्यापन कसे करावे. संतोषी माता ही संतोष, सुख, शांती आणि समृद्धीची देवी मानली जाते. श्रद्धेने आणि नियमपूर्वक 16 शुक्रवार व्रत केल्यास माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी श्रद्धा आहे. हे व्रत सामान्यतः कोणत्याही शुभ शुक्रवारपासून सुरुवात करता येते. तसेच अनेक भक्त शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारपासून सुरुवात करतात. आता लवकरच श्रावण येत आहे, तर श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारपासून देखील आपण हे संतोषी मातेचे व्रत सुरू करू शकतो. व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, पूजास्थान स्वच्छ करावे, लाल वस्त्र अंथरून संतोषी मातेची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. मातेसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवावा आणि गूळ व भाजलेले हरभरे नैवेद्य म्हणून अर्पण करावे. धूप, दीप, फुले अर्पण करून पूजन करावे. त्याचबरोबर यानंतर संतोषी मातेची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. कथा ऐकत असताना हातात गूळ आणि हरभरे ठेवण्याची प्रथा आहे. कथा पूर्ण झाल्यावर आरती करावी, सर्वांना प्रसाद वाटावा. या व्रताचे काही नियम आहेत. तर व्रत करणाऱ्या पतिपत्नीने मनाने शरीराने पवित्र राहिले पाहिजे. मद्यपान करू नये. व्रत करणाऱ्या व्यक्तीने ज्या दिवशी व्रत करायचे त्या दिवशी उपवास करावा. पाणीसुद्धा पिऊ नये. ज्यांना निर्जल उपवास झेपणार नाही त्याने दिवसातून एकदाच जेवावे व पुढे पाणीसुद्धा पिऊ नये. शुक्रवारची व्रतकथा ऐकताना आनंदित राहावे, दुःखी असू नये. घरातील सर्व माणसे एकोप्याने राहत असतील, त्यांचा एकमेकात भांडणतंटा नसावा. शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावून व्रतकथा ऐकावी. अडचणीत असताना आपल्याला व्रत करता आले नाही तर शारीरिकदृष्ट्या आपण असमर्थ असलो तर दुसऱ्याकडून करून घ्यावे, पण ते मोडू नये. एकादशी, सोमवार वगैरे उपवासाच्या दिवशी फक्त गुळाचाच प्रसाद म्हणून उपयोग करावा. व्रत करणाऱ्याने त्या दिवशी कोणतीही आंबट वस्तू, कोकम, लिंबू, दही, ताक असे पदार्थ खाऊ नये. प्रसादासाठी गूळ घ्यावा, त्याबरोबर भाजलेले हरभरे, चणे घ्यावेत, परंतु ते मसालेदार नसावेत. व्रत करताना मातेचा फोटो समोर ठेवावा, त्याची पूजा करावी. समोर उदबत्ती, निरांजन, तुपाचा दिवा लावावा. श्रीफळ ठेवावे, म्हणजेच नारळ ठेवावा. याप्रमाणे केल्यास व्रताचरणाची सुरुवात आपण अशी करायची आहे. तर 3 शुक्रवारानंतर 4थ्या शुक्रवारी एका ब्राह्मणाला बोलावून श्रद्धा आणि प्रेमपूर्वक त्याला जेवायला द्यावे. अन्नपूर्णा मातेचे व्रत करताना तर अशा प्रकारे संतोषी मातेच्या व्रतामध्ये आपण आंबट पदार्थ खायचे नाहीत आणि आनंदाने आणि संतोषाने हे व्रत करायचे आहे. 16व्या शुक्रवारानंतर 16वे शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर आपण उद्यापन करायचे आहे. उद्यापनाच्या दिवशी पूजन करून गूळ हरभऱ्याचा प्रसाद वाटावा. शक्य असल्यास लहान मुलांना भोजन किंवा प्रसाद द्यावा आणि मातेचे आभार मानावेत. 16 शुक्रवार संतोषी मातेचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने दर 3 शुक्रवारानंतर 4थ्या शुक्रवारी एका ब्राह्मणाला बोलावून जेवायला घालावे. जर हे शक्य नसेल तर ब्राह्मणाला शिधा द्यावी. 16व्या शुक्रवारी व्रताचं उद्यापन करावं. व्रताच्या दिवशी सव्वा पाटीतील किमतीचे चणे व गूळ आणून त्याचा प्रसाद वाटावा. खीर पुरीचा नैवेद्य करावा. आंबट पदार्थांचा वापर करू नये. 5 ब्राह्मण व 1 कुमारिका यांना बोलावून त्यांना जेवण घालावे. श्रद्धेने आदरास सत्कार करून 8 लहान मुलामुलींनाही जेवायला बोलवावे. त्यांना फळे द्यावीत. ब्राह्मणांना वस्त्र व दक्षिणा द्यावी. मातेच्या नावानं त्या कुमारिकेला श्रीफळ व खण द्यावा. मातेच्या देवळात जाऊन मातेची खणनारळाने ओटी भरावी. व्रत मनोभावे करणाऱ्या कुटुंबियांना माता सुखी करते. इच्छित कार्य पूर्ण झाल्यानंतर व्रताचं उद्यापन केलं असलं तरी मातेची भक्ती सोडू नये.
माता आपल्या भक्तांचा भार सर्वथा वाहीत असते. मातेचे नामस्मरण सतत चालू ठेवा. आता तुमच्यासाठी ती धावत येईल. मातेवर अढळ श्रद्धा ठेवा. प्रेममय माता भक्तांना मानसिक शांतता व आरोग्य ऐश्वर्य देते. मातेची पूजा ज्या भक्तांच्या घरात चालते तिथे काहीही उणे पडणार नाही. त्यांना नेहमीच यश मिळेल. मातेचं प्रेम अमर्याद आहे. माता आपल्या भक्तांवर वात्सल्याचं छत्र धरते. प्रेमस्वरूप मातेची कृपा आणि ममता अनंत आहे. पूर्ण भक्तीनं मातेकडे पहा. मातासुद्धा तुमच्याकडं तशीच पाहिल. जिथं मातेची निष्ठायुक्त निर्मळ अंतःकरण भक्ती चालते तिथंच माता राहत असते. तिथं लक्ष्मी नांदत असते. मातेकडे ज्याचं लक्ष लागलं आहे त्यांना कोणतंही भय नाही. मातेच्या चरणी अनन्य निष्ठा भक्तिपूर्वक ठेवून मातेची श्रद्धेनं पूजा करा. आता सदैव तुमच्याजवळ ती राहील, तुमचं रक्षण करील. मातेचा महिमा अपरंपार आहे. जो मातेला शरण जातो तो त्याला मातेची कृपा प्रसन्नता लाभते. अशा प्रकारे आपण संतोषी मातेचे हे व्रत कसे करावे, त्याचे उद्यापन कसे करावे याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर तुम्ही देखील संतोषी मातेचे व्रत नक्की करा. संतोषी मातेचे व्रत श्रद्धा, संयम आणि संतोष याचे प्रतीक आहे. मनापासून केलेली प्रार्थना आणि भक्ती यामुळे जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते. तर याची झालेली साधना मी संतोषी मातेच्या चरणी अर्पण करते. जय मा संतोषी. ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः.